नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत गीतेत सांगितलेले 18व्या अध्यायात ज्याचा उल्लेख आलेला आहे असे कर्मसिद्धीचे 5 कारक. हे सांगण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की अनेक वेळेला असं होतं की एखाद्या कार्यात यश आल्यानंतर घवघवीत यश साजरं करताना ती व्यक्ती हे विसरून जाते की त्या कार्याची सिद्धता होण्यासाठी फक्त आणि फक्त ती एकच व्यक्ती कारणीभूत नाही, तर इतरही अनेक गोष्टी आहेत, इतरांचेही त्याला हातभार लागलेले आहेत. आणि म्हणूनच होतं असं की तो आनंद हा फक्त आनंदापुरता मर्यादित न राहता त्याचं गर्वात किंवा अहंकारात रूपांतर होतं. ते होऊ नये तर प्रत्येक माणसाने जेव्हा जेव्हा यशाची चव चाखली जाईल त्यावेळेला ह्या गोष्टीची आठवण ठेवायला हवी. चला तर बघूया कुठले इथे 5 कारक. श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा केव्हा एखाद्या कार्याची सिद्धी होते, म्हणजे एखादं कार्य सुफळ संपूर्ण होतं, त्यावेळेला 5 कारक हे अत्यंत महत्वाचे असतात. त्याच्यातली पहिला म्हणजे व्यवस्था. व्यवस्था म्हणजे काय? तर कार्य करण्याकरता गरजेच्या ज्या काही गोष्टी आहेत, मग एखादी संस्था असेल किंवा एखादी वास्तू असेल किंवा कुठलीही अशी गोष्ट की तिथे जाऊन तुम्ही तुमचं कार्य करणार आहात. म्हणजे एखाद्या डॉक्टर करता हॉस्पिटल असणं ही व्यवस्था झाली. एखाद्या शिक्षका करता शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी किंवा एखादा क्लास हे असणं म्हणजे व्यवस्था झाली. तर असो, हा झाला पहिला कारक. दुसरा कारक म्हणजे कर्ता. आता हा कर्ता म्हणजे जो डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचं काम करणार आहे, हा डॉक्टर स्वतः किंवा असा एखादा शिक्षक जो शाळेत जाऊन शिकवणार आहे. तर त्या दोघांचेही स्वतःचे वैयक्तिक अनुभव, त्यांचं शिक्षण हे म्हणजे त्या कर्त्यासाठी. तिसरा कारक सांगितलेला आहे तो म्हणजे विविध साधन. आता जेव्हा आपण आपलं काम करण्याकरता आपल्या इच्छित स्थळी जातो त्यावेळेला आपल्याला अनेक गोष्टींची गरज लागते. आता जसं की समजा डॉक्टरचं उदाहरण घेतलं तर तिथे अद्ययावत साधन सामुग्रीची गरज आहे, औषधांची गरज आहे किंवा तिथे नर्सेस लागतील, वॉर्ड बॉईज लागतील इत्यादी. तर ही झाली विविध साधनं जी त्या कार्याकरता गरजेची आहेत. चौथी गोष्ट झाली तुमचे प्रयत्न. आता तुमचे प्रयत्न म्हणजे येणं केनं प्रकारेनं तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये जर यश हवं असेल तर सगळ्या परीने तुम्ही तुमचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमचे पूर्ण प्रयत्न तिथे देत नसाल तर ते कार्य पूर्ण होणं शक्य नाही. तर असे हे प्रयत्न. आणि सगळ्यात महत्वाचा आणि 5वा कारक म्हणजे दैव. कारण बरेच वेळा असं होतं की पहिले मी जे सांगितलेले 4 कारक आहेत त्यांची पूर्तता होते, पण जर दैव अनुकूल नसेल तर तुमच्या कार्याला यश मिळणं शक्य नसतं. आणि अर्थातच हे कोणाच्या हातात आहे? दैव हे शेवटी त्याच्या हातात आहे. त्याच्यामुळेच कोणीही कधीही असं हुशारून जाऊ नये किंवा ह्याचा गर्व करू नये की एखाद्या कार्याच्या करता निव्वळ एकच व्यक्ती जबाबदार आहे. हे 5ही कारक कुठल्याही कार्याच्या सिद्धतेकरता, कार्याच्या यशाकरता तितकेच गरजेचे आणि आवश्यक आहेत. आणखीन जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर श्रीमद भगवद्गीतेचा 18वा अध्याय नक्की वाचा.